माणूस जपला आणि म्हणूनच प्रत्येकाला वाटतो हा माणूस आपला. महाराष्ट्राच्या नव्हे तर पुण्याच्या सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक पटलावरती तब्बल 3 दशकाहून अधिक कालखंडामध्ये आपल्या कार्यानं ज्यांनी वेगळी ओळख निर्माण करणारे भारताचे आधुनिक श्रावण बाळ आदरणीय आबासाहेब, त्याचबरोबर पुण्यनगरीचे सुसंस्कृत आणि शालीन नेतृत्व सन्माननीय महापौर माननीय मुरलीधरांना मोहोळ, त्याचबरोबर या ठिकाणी मी आमंत्रित करतो हेमंतजी आबासाहेब बागुल, त्याचबरोबर अमय जोग, सन्माननीय राजीव बर्वेजी. आपणास विनंती आहे कृपया आपण मंचावरती यावं. सर्व मान्यवरांचं मंचावरती या ठिकाणी आगमन होतं. सन्माननीय सुनीलजी पवार, विनंती आपण मंचावरती यावं. सन्माननीय घनश्यामजी सावंत, आपणासही विनंती आपण मंचावरती यावं. पुणे नवरात्र महोत्सवाचं गेले 27 वर्ष अव्याहतपणे यशस्वी सूत्रसंचालन आणि निवेदन करणारे घनश्यामजी सावंत, आपलं स्वागत. नमस्कार, शुभ सायंकाळ. सन्माननीय हेमंतजी आबा बागुल आयोजित दीपावली संध्येच्या या कार्यक्रमाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी मंचावरती उपस्थित पुण्यनगरीचे सन्माननीय महापौर आदरणीय मुरलीधरांना मोहोळ, आपणा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आबासाहेब बागुल, आजच्या कार्यक्रमाचे निमंत्रक आणि आपल्या परिसरातील सुसंस्कृत, शालीन, उच्च विद्याभिभूषित नेतृत्व, युवा नेतृत्व हेमंतजी आबा बागुल, आपणा सर्वांचंच कार्यक्रमाच्या प्रारंभी मनपूर्वक हार्दिक स्वागत. या हृदय सोहळ्याचा प्रारंभ माता सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आपण करणार आहोत. मी मंचावर स्थानापन्न सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण माता सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास प्रारंभ करावा. सन्माननीय महापौर आदरणीय आबासाहेब, सन्माननीय जितेंद्रजी भुरुक, राजीवजी बर्वे, अमयजी जोग, सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. हे सरस्वती माता, तुझीच राहो सदा महावर मंगलमय ममता. अजाण आम्ही मुले माऊली, तुझी मागतो कृपा साऊली. तुझ्या पूजनी तुझीच गाऊ गुणगौरव गाथा. विद्याव्रत हे विद्यार्थी जीवन, घडो आचरण विशुद्ध पावन. आमच्यासाठी सदा वाहू दे ज्ञानाची सरिता. रसिक हो, गेली तब्बल 6 दशकाहून अधिक कालखंडामध्ये मराठी आणि हिंदी संगीत क्षेत्रामध्ये ठसा उमटवणारे, आपल्या तरल वादनातून व्हायोलिनला गात करणारे ज्येष्ठ व्हायोलिन वादक, संगीत संयोजक, संगीतकार आणि साक्षात बाबूजींच्या आणि गदिमांच्या गीत रामायणाला ज्यांच्या व्हायोलिनचे सूर लाभले, ते आदरणीय पंडित प्रभाकरजी जोग यांचं नुकतंच वयाच्या 89व्या वर्षी पुण्यामध्ये निधन झालं. त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झालीच, परंतु त्यांच्या जाण्यानं गाणारं व्हायोलिन अबोल झालं. त्यांच्या प्रतिमेला देखील कार्यक्रमाच्या प्रारंभी सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पुष्पहार अर्पण केलेला आहे आणि त्यांना श्रद्धांजली कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी आपण अर्पण करणार आहोत. सर्वप्रथम मंचावरती आज उपस्थित असणारे नव्या पिढीचे सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक पंडित अतुल उपाध्ये यांचे शिष्य आणि नव्या पिढीतील अनेक कलाकारांना व्हायोलिनची साथसंगत करणारे आमचे मित्र शैलेश देशपांडे व्हायोलिनवरती प्रभाकर जोग सरांचं एक गाणं या ठिकाणी सादर करतील आणि त्यानंतर आपण सर्वांनी जागेवरती उभं राहून त्यांना 2 मिनिटं श्रद्धांजली अर्पण करायची. सर्वप्रथम ऐकूयात व्हायोलिनवरती पंडित प्रभाकर जोग यांचं एक सुरेल गीत सादर करतायत शैलेश देशपांडे.
सर्वांना विनंती करतो 2 मिनिटं आपण सर्वजण जागेवर उभे राहून पंडित प्रभाकर जोग यांना श्रद्धांजली अर्पण करूयात. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आणि आदरणीय आबासाहेब बागुल यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा वसा आपल्या खांद्यावरती युवा व अतिशय तरुण वयामध्ये सक्षमपणे पेलणारे या परिसरातील अतिशय सुसंस्कृत शालीन आणि उच्च विभूषित असं युवा नेतृत्व सन्माननीय श्री हेमंतजी आबा बागुल यांना मी विनंती करतो आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं आणि उपस्थितांना दीपावलीच्या शुभेच्छा व्यक्त कराव्यात. मंचावरील पुणे शहराचे प्रथम नागरिक, यंग, डायनॅमिक, डॅशिंग असे उपाधी दिलेले आपले सर्वांचे लाडके मुरलीधर मोहोळ, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक, विद्यमान गटनेते माझे वडील आबासाहेब बागुल, जोग साहेबांचे चिरंजीव नातू अमोलजी जोग, अमयजी जोग, ज्येष्ठ संगीतकार, गीतकार राजीवजी बर्वे, आपण सगळेजण या ठिकाणी ज्यांची आतुरतेने संगीताची वाट पाहतोय, गायनाची वाट पाहतोय, असे महाराष्ट्राला जे नाव लौकिक आहे, त्यांना परिचित आहे असे जितेंद्रजी बरुक, सर्व व्यासपीठ आणि इथे जमलेले सर्व बंधूंनो, भगिनींनो आणि मातांनो, खरं तर आज मला आनंद होतोय की एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळे इथं उपस्थित झालात. कालच दिवाळी संपली आणि दिवाळी नंतर एक रविवार आला. रविवार आल्यानंतर दिवाळीमध्ये सणावारीला आपल्याकडे लोक घरी येतात, पाहुणे येतात. दिवाळीला एक रविवार असल्यामुळे मी म्हणलो की हा औचित्य साधून रविवारी एक चांगला कार्यक्रम आपण या ठिकाणी ऑर्गनाईज करू शकतो, घेऊ शकतो. आपल्या भागातल्या नागरिकांसाठी हा कार्यक्रम घेऊ शकतो. कोरोनाचा काळ खूप वाईट अनुभव आपल्याला ह्या 20 महिन्यामध्ये आले. या काळामध्ये आपण सगळेजण घरात अडकून पडलो. करण्यासारखं काही फार राहिलं नाही. टी व्ही समोर बसणे, मोबाईलमध्ये बघणे, पेपरही आला तर वाचणे आणि खेळण्यासाठी, बागडण्यासाठी, आनंद घेण्यासाठी कुठलंही माध्यम त्यावेळेस उपलब्ध नव्हतं. 20 महिने आपण कसे काढले आणि ते 20 महिन्याचा काळ ओलांडल्यानंतर आज मला वाटतं सार्वजनिकरित्या एवढा मोठा कार्यक्रम आता पहिल्यांदा पुणे शहरामध्ये होत असेल. काही गोष्टी जेव्हा आपल्याला चटके लावून सुद्धा या काळामध्ये गेले. म्हणजे माझा एक मित्र, काल मी त्याचा उल्लेख करायचा राहिला, काल आपल्याकडे एक कार्यक्रम झाला. 32 वर्षाचा माझा मित्र. आम्ही ज्युनियर के जीपासून शाळेपासून कॉलेजपर्यंत, मी आर्किटेक्ट झालो तरी तिथपर्यंत आमची मैत्री होती. आणि एका 32 वर्षाच्या तरुणाला हार्ट अटॅक यावा आणि तो एकुलता एक होता आणि त्यांनी जीव गमावला. माझा जवळचा मित्र हरपला. मला खूप दुःख झालं. काल जे व्याख्यान झालं दीक्षित सरांचं, त्यामध्ये जी जीवनशैली आहे कशी बदलत चालली आहे आणि स्ट्रेसमध्ये, तणावामध्ये, टेन्शनमध्ये आपण सगळे आहोत. हे लाईफ एकदम फास्ट झाली आहे, पण त्याबरोबर आपण आरोग्याच्या ज्या तक्रारी बघतोय त्या वाढत चालल्यात आणि ही खूप गंभीर गोष्ट आहे. म्हणून काल दीक्षित साहेबांचा मी एक कार्यक्रम आयोजित केला आणि मनाला कुठंतरी एक आनंद व्हावा, कुठंतरी हृदयाला एक स्पर्श करून चांगला एक आनंद, आपण एक 3 तासाचा कार्यक्रम या ठिकाणी व्हावा
आपलं मनोरंजन व्हावं. आता या सगळ्या गोष्टीतनं आपण गेलो तर एक मनोरंजन आनंद आपल्याला मिळावा यासाठी हा कार्यक्रमाचं मी आयोजन केलं. मी आपल्याला जितेंद्र भुरुक साहेबांचं देखील सांगितलं की ते सुपरिचित आहेत, महाराष्ट्रभर ते ओळखले जातात. पण एक गोष्ट त्यांची सांगायची की ते 5,000 शो त्यांनी पूर्ण केलेत आणि जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं आपण अभिनंदन करायला पाहिजे. त्या पुढची गोष्ट एक सांगायची आहे की 60 ते 65 लाख रुपये त्यांनी या माध्यमातून जमवले आणि त्यांनी ह्या वेगवेगळ्या उपक्रमाकरता त्यांनी हे सगळे डोनेट केलेत. त्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. हे पुण्यामध्ये हे सांस्कृतिक शहर आहे आपलं पुणे आणि पुण्यातनं मोठे मोठे कलावंत आपल्यातनं घडलेत. त्यामध्ये नाव म्हणजे घेताना आपण कानाला हातच लावणार. पंडित भीमसेन जोशीजी, भारतरत्न स्वर्गीय पंडित भीमसेन जोशीजी, भारतरत्न लता दीदी असतील, आत्ता नुकताच आपण ज्यांना श्रद्धांजली वाहिली ते प्रभाकर जोग साहेब असतील, आपले जितेंद्र भुरुक सर असतील, राजीव सर असतील, असे अनेक कलावंत पुण्याला मिळालेत आणि ही अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी. त्याचप्रमाणे नाट्यसंगीतामध्ये तर शिलेदार कुटुंबाचा खूप मोठा वाटा आहे आणि त्यांनी खूप मोठं योगदान या कार्यामध्ये केलेलं आहे. मग ते जयमला शिलेदार असतील, जयराम शिलेदार असतील, कीर्ती शिलेदार असतील, असे असंख्य हे सगळे मंडळी यांनी नाट्यसंगीतामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे. मी पुण्याचे महापौरांचे मनापासून आभार मानतो की आज ते एवढा मोठ्या त्यांच्या व्यस्त शेड्यूलमधनं वेळ काढून ते आपल्यासाठी इथे आलात आणि सहकार नगर भागामध्ये एक कार्यक्रम होतो आहे हे मी त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी लगेच मला हो म्हणून सांगितलं फोनवरती आणि ते कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले. त्यांचे मी आभार मानतो. त्याचबरोबर आबा नेहमी माझ्या पाठीशी उभे असतात खंबीरपणे आणि सांस्कृतिक वारसा त्यांच्याकडूनच आम्ही हा पुढे चालवतो आहे. कारण पुणे नवरात्र महोत्सव गेले 25 वर्ष सातत्याने ते चालवत आहेत. मग त्या महोत्सवाचा देखील सुरुवात पंडितजींपासूनच झाली होती. हे दोघं वेगळ्या पक्षाचे आहेत पण राजकारण कधी विकासामध्ये ते आणत नाही. म्हणजे त्याचा प्रत्यय मला आलेला आहे, मी पाहिलेलं आहे. आणि विरोधी पक्षाचे नेते असताना देखील आबांना ते नेहमी बोलण्याकरता सभागृहामध्ये वेळ देतात कारण त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या असतात, त्यांच्या अनुभवाचे बोल असतात. म्हणून त्या आबांना पुढच्या पिढीला काहीतरी त्यातनं शिकता यावं, सभागृहाला त्यातनं भरपूर माहिती मिळावी, शहराला काहीतरी उपयोग व्हावा यासाठी आबांना ते नक्कीच पूर्ण वेळ देत असतात. आणि महापौर साहेब मी एक सांगू शकतो, म्हणजे सहकार नगर हे पूर्वी रान म्हणून ओळखलायचं. रान पूर्ण इकडे शेतीकडेच असायचं हे भाग, कारण पेठापुरतंच आपलं शहर सीमित होतं. आता शहर एकदम बदलतं आहे. 20-30 वर्षामध्ये शहर खूप मोठ्या प्रमाणात बदललं पुणे शहर. पण ताणतणाव, टेन्शन, स्ट्रेस, आपली लाईफ कशी झाली आपण बघतोय. या सगळ्यातनं दूर करण्याकरता आपण सगळेच जण वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करतोय. असाच एक छोटा प्रयत्न मी या माध्यमातून 2 दिवसाचा हा कार्यक्रम केला आणि आपण सगळेजण दोन्ही कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अमितजी. अमितजींनी आत्ता उल्लेख केला पुण्याच्या सांस्कृतिक माहेरपणा, सांस्कृतिक राजधानीची ओळख दृढ करणारा पुणे नवरात्र महोत्सव, ज्याच्या सुरुवात साक्षात भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या अभंगवाणीने झाली आणि गाणकोकिळा भारतरत्न लता दिदींनी देखील याच्यामध्ये पसायदान सादर केलं. आणि म्हणून पुण्यामध्ये 2 भारतरत्नांचा सहभाग असणारा हा एकमेव सांस्कृतिक महोत्सव आहे. अमितजींनी, आबासाहेब मला या ठिकाणी एक वेगळेपण जाणवतं, अमितजींनी तुमचा राजकीय आणि हेमंतजींनी राजकीय आणि सांस्कृतिक वारसा उचललेला आहे, पण आपल्या वक्तृत्वाचा देखील वारसा
त्यांनी उचलला आहे. खूप छान बोललात आणि म्हणून आपल्या परिसराला त्यांच्या रूपाने एक युवा, शालीन आणि सुसंस्कृत नेतृत्व लाभले. ते संगीत प्रेमी आहेत, भाषणाचा व्यासंग आहे. त्यांना जोरदार टाळ्यांनी त्यांच्या भावी राजकीय आणि सामाजिक जीवनासाठी आपण शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करूयात. यानंतर आपणा सर्वांच्या वतीनं आणि हेमंतजींच्या वतीनं आजच्या कार्यक्रमाला आपणा सर्वांना शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी उपस्थित राहिलेले पुण्यनगरीचे सन्माननीय महापौर आदरणीय मुरलीधरांना मोहोळ यांचं स्वागत. मी हेमंतजींना विनंती करतो की पुष्पगुच्छ मायेची शाल देऊन त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करावं. मनोहर लाल मातीच्या आखाड्यातून राजकीय आखाड्यात उतरत अतिशय तरुण वयामध्ये पुण्याच्या महापौरपदी आरूढ झालेले आणि आपल्या सुसंस्कृत आणि शालीन व्यक्तिमत्वानं पुण्याच्या महापौरपदाचा सन्मान करणारे आदरणीय मुरलीधरांना मोहोळ. यानंतर आपण ज्यांना नुकतीच श्रद्धांजली वाहिली ते स्वर्गीय पंडित प्रभाकर जोग यांच्या कुटुंबामधून त्यांचे नातू आजच्या नव्या पिढीचे लोकप्रिय गायक अमय जोग या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या कुटुंबियांप्रती या ठिकाणी आम्ही सर्वजण सहवेदना व्यक्त करून त्यांचंही स्वागत करण्याची विनंती मी आबासाहेबांना करतो. यानंतर जुन्या पिढीच्या लोकप्रिय गायिका मालती पांडे बर्वे यांचा सक्षम वारसा सक्षमपणे सांभाळणारे आमचे मित्र लोकप्रिय गायक राजीव बर्वे यांचं देखील स्वागत करण्याची विनंती मी आदरणीय आबासाहेबांना करतो. यानंतर सामाजिक कार्यकर्ते सुनील पवार यांचं देखील स्वागत करण्याची विनंती मी आबासाहेबांना करतो. यानंतर गेली 25 वर्षे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पटलावरती गीतों का सफर या आपल्या कार्यक्रमानं रसिकांना मंत्रमुग्ध करणारे लोकप्रिय गायक जितेंद्रजी भुरुक या संपूर्ण वाद्यवृंदाच्या वतीनं त्यांचा प्रातिनिधिक मी विनंती माननीय आबासाहेब आणि माननीय महापौरांना करतो. रसिक हो, किशोर कुमारजींची एकलव्याप्रमाणे साधना करून शिक्षणाचं गायनाचं कोणतंही औपचारिक शिक्षण नसताना गेली 25 वर्ष मराठी संगीत रसिकांवरती अधिराज्य गाजवणारे आणि किशोरदांची जन्मभूमी खांडवा ज्या भूमीने त्यांना स्वीकारलं असे आमचे मित्र जितेंद्रजी भुरुक. सर्व मान्यवरांची मनोग्राहक विनंती आहे. सन्माननीय महापौरांना पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे पुढे जायचं असल्यामुळे त्यांना विनंती करतो आपण कार्यक्रमाला शुभेच्छा व्यक्त कराव्यात. आपल्या या सगळ्या परिसरामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्तानं आधार सेवा केंद्र या संस्थेच्या वतीनं माझे मित्र हेमंत बागुल यांनी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि त्यानिमित्तानं अनेक मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित आहेत. महानगरपालिकेमध्ये ज्यांच्या अनुभवाचा फायदा मला नेहमीच होतो ते माझे ज्येष्ठ बंधू माननीय आबा बागुल, अमेयजी जोग, राजीवजी बर्वे, माझे बंधू जितेंद्रदादा बुरुक, सुनीलजी पवार, व्यासपीठावरती उपस्थित सर्व कलाकार आणि कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित आपण रसिक प्रेक्षकांनो. मला माहिती आहे की आपण खरं तर जितेंद्रदादाला आणि या सगळ्या कलाकारांना या ठिकाणी ऐकण्यासाठी उपस्थित आहात
त्यामुळे आता राजकारण्याच्या हातात माईक दिला, किती वेळ बोलतोय एक मनामध्ये शंका निश्चित असेल. फार वेळ न बोलता परिस्थितीचं भान निश्चित मला आहे, परंतु हेमंतचं कौतुक केल्याशिवाय जायचं नाही असं ठरवलं होतं. कारण हेमंतनं खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतला. काल त्यांनी राजीव दीक्षित यांचं व्याख्यान ठेवलं, आज जितेंद्रदादा बुरुक यांच्या संगीत मैफल या ठिकाणी होती आहे. खरं एक नवीन तरुण कार्यकर्ता समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. कोरोनाच्या काळामध्ये खूप चांगलं काम हेमंतनी त्याच्या सगळ्या या संस्थेने केलं, याचा मी स्वतः अनुभव घेतला. आणि मगाशी निवेदकांनी सांगितलं की एका राजकीय आणि सांस्कृतिक वारसा या शहराचा जपणारी व्यक्ती म्हणजे आमचे आबा बागुल, आणि त्यांचा वसा घेऊन, त्याच कामाचा वसा घेऊन पुढे निघालेला आमचा हेमंत, त्याचं मनापासून कौतुक करतो. करते गेले 1.5 वर्षाच्या काळामध्ये हे सगळं आपल्याला पाहायला मिळत नव्हतं, अनुभवायला मिळत नव्हतं. 2 माणसं एकत्र यायचं म्हटलं तरी घाबरत होतो आपण, परंतु त्यातून बाहेर पडून तो सगळा कोरोनारूपी अंधार बाजूला सारून आता कुठंतरी दिवाळीच्या या निमित्तानं प्रकाशाचा उत्सव, प्रकाशमय झालेला हा सगळा परिसर आपण पाहतोय. आणि त्याचं मनापासून पाहताना सुद्धा खूप आनंद वाटतो, कौतुक वाटतं की ठीक आहे, चला या सगळ्यातनं आता आम्ही कुठंतरी बाहेर पडतोय आणि पुन्हा एकदा सगळं जनजीवन आता सुरळीत होताना दिसतंय. आणि खरं तर हेमंतला धन्यवाद यासाठी देईल की त्याची सुरुवात खूप तू चांगली केलीस. संगीत मेजवानी आमच्या या भागातील सर्व नागरिकांना आपण तू देतोयस. खरं तर आपलं शहराचं वैभव आहे, एक सांस्कृतिक राजधानी म्हणून आम्ही अभिमानानं सांगतो आमच्या शहराचं नाव. आणि खरं तर शहराच्या या दक्षिण भागामध्ये एक मोठं केंद्र, म्हणजे जसं आपण म्हणू की राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे, तर पुण्याचं एक सांस्कृतिक केंद्र म्हटलं तर दक्षिण पुण्याच्या या सगळ्या भागाचा मला नामोल्लेख करावा लागेल. खूप मोठे कलाकार, साहित्यिक या सगळ्या भागामध्ये, परिसरामध्ये राहिला आहेत. आणि यांनी गेले अनेक वर्ष या शहराच्या नावलौकिकामध्ये भर टाकली. अशी मोठी माणसं या सगळ्या भागामध्ये राहतात. त्यामुळे मला विशेष आकर्षण नेहमीच राहिलं की या भागामध्ये अशा पद्धतीची मोठी माणसं राहतात. या शहराचं वैभव म्हणून आपण ज्याला पाहतो, अशा व्यक्ती या सगळ्या परिसरामध्ये राहिल्या आहेत. आणि हेमंतनी आज त्याच या सगळ्या सांस्कृतिक केंद्रामध्ये एक नवीन कार्यक्रम सुरू केला आहे. मी त्याला मनापासून धन्यवाद देईन आणि त्याच्या सर्व कामांना, त्याच्या पुढच्या सर्व वाटचालीला पक्ष सोडून शुभेच्छा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी पुढचा कार्यक्रमाला जायचा असल्यामुळे आबांच्या आधी बोलून पुढे निघतो, आबांची परवानगी घेतो. पुन्हा एकदा या ठिकाणी सर्व नागरिकांना दीपावलीच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो, हेमंतचं कौतुक करतो, हेमंतचं अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद महापौर साहेब, आपण आपल्या व्यस्त जीवनशैलीमध्ये या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आमच्या परिसरातील आमच्या सर्व नागरिकांना दीपावलीच्या सदिच्छा दिल्यात. आपणास पुन्हा एकदा हेमंतजी बागुल आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीनं मनपूर्वक आभार. धन्यवाद. यानंतर पुणे शहरामध्ये सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय पटलावरचं गेले 3 दशकांचं चालतं बोलतं विद्यापीठ आदरणीय आबासाहेब आपणा सर्वांना शुभेच्छा देतील. पुण्यनगरीचे प्रथम नागरिक आमचे मित्र आदरणीय मुरलीधरजी मोहोळ, आपल्या सर्वांचेच परिचयाचे या भागातील अमयजी जोग, राजूजी बर्वे, पवारजी आणि आजच्या युगातले किशोर कुमार, ज्यांनी आपल्या आवाजाने सगळ्यांच्या हृदयावर राज्य केलं, ते जितेंद्र बुरुक, सर्व त्यांचे सहकलाकार, सर्व आमचे पुणे नवरात्र महोत्सवाचे ट्रस्टी घनश्यामजी सावंत, नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंडाळकर, रमेश भंडारे, ॲडव्होकेट पिंगळे, सर्व हेमंत बागुल, त्याचे सर्व सहकारी, अतिशय एक आधार सेवा, लोकांना कुठंतरी समाजाची सेवा घडावी या दृष्टिकोनातून त्यांनी या वर्षीपासून आधार सेवा एक संस्था स्थापन केली आणि त्या माध्यमातून वेगवेगळी कामं या भागामध्ये, या शहराच्या लोकांच्या कामं करता यावी या दृष्टिकोनातून त्यांनी हे पहिलं पाऊल उचललं. काल दिवाळीची भाऊबीज आणि भाऊबीजेच्या निमित्ताने पहिला कार्यक्रम काय द्यायचा, तर दिवाळीचा आपण अनेक गोड पदार्थांचा स्वाद घेतलेला असतो आणि त्यानंतर त्या पदार्थाचे आपल्या शरीरावर काय दुष्परिणाम होतील, ते दुष्परिणाम होऊ नयेत आणि आपण ते कसे आपल्या शरीराची आपण काळजी घेतली पाहिजे यासाठी
आपण दीक्षित डाएट त्यांना दीक्षित सरांना बोलवलं, त्यांचं व्याख्यान झालं आणि आज गेले 20 महिन्यापासून सगळे कलाकार कधी आम्हाला संगीतात लोकांसमोर जाता येते, कारण कलाकारांची ही भूक असते ती टाळ्यांची असते, रसिक प्रेक्षकांनी त्यांना दाद देण्याची असते. ती देण्यासाठी मी जितेंद्र भोरुख यांचा पहिला लॉकडाऊन झाल्यानंतर पहिला कार्यक्रम त्यांनी आमचा स्वीकारला. त्यांचं मनापासून मी आभार मानेन, धन्यवाद देईल. अनेक वर्ष पुणे नवरात्र महोत्सवामध्ये जितेंद्र भोरुख गणेश क्रीडा असो, आपल्या महालक्ष्मीच्या मंदिराच्या प्रांगणात असो, त्यांनी अनेक सुंदर अशी गाणी आपल्या सर्व प्रेक्षकांना दिलीत. ते सदाबहार आहेत, त्यांच्यात काही बदल नाही. सगळे कलाकार बघितले असते तर तुम्ही जे जे आहेत ते सगळे कलाकार अतिशय आज त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे. तो आनंद मी न हेरावता फक्त एवढं बोलतो की हेमंत, एक चांगलं पाऊल तू एक वास्तुविशारद असताना लंडनमध्ये नॉटिंगहॅममध्ये त्यांनी शिक्षण घेतलं आणि तिथं सस्टेनेबल टॉल बिल्डिंग याच्यात तो एमआर्स त्यांनी केला आणि त्यानंतर त्याला वाटलं की मी समाजाची वास्तू उभारत असताना लोकांचं वास्तूमध्ये आरोग्य कसं आपल्याला व्यवस्थितरित्या सांभाळता येईल आणि ते आरोग्य सांभाळण्यासाठी त्यांनी हे पहिलं पाऊल उचललं आहे. आणि मला वाटतं तुझ्या या वाटचालीला सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. महापौर आज पुण्यनगरीचे महापौर प्रथम नागरिक हे देखील तुझ्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेत. पक्ष हा वेगळा असतो. आपल्या या मंचकावर अनेक सगळ्या वेगवेगळ्या पक्षाचे लोक येत असतात. राजकारणामध्ये पक्ष तो त्या त्या स्टेजवर त्या मंचकावर असतो. जिथे विकासाचं काम असतं तिथं पक्षविरहित काम असतं. म्हणून या भागातून मला 30 वर्ष लोकांनी बहुमताने निवडून दिले. मला आता वाटायला लागलं मी थोडं थांबावं काय आहे म्हणता आलं तर, असं मनामध्ये शंका निर्माण येते. कारण पुढची पिढी आली पाहिजे, कुठेतरी पुढं प्रत्येकाने पाऊल टाकलं पाहिजे. असो, सगळ्यांची इच्छा आज मी म्हणजे मला भरभरून लोकांनी आज मी एका स्वामींच्या पदयात्रेमध्ये मी सामील झालो. त्यांची पादुका आल्या होत्या. त्या ठिकाणी लोकांनी जो आनंदाने मला अशी मिठी मारली आणि जेव्हा जनता म्हणते आबा तुम्हाला आम्ही आमदार बघायचे असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा डोळ्यात अश्रू आल्याशिवाय माझ्या राहिले नाहीत. आज जनतेची जी मागणी आहे, लोकांना नगरसेवक झाला की लोक कंटाळतात. मला 30 वर्ष आपण आपला घरचा आपल्या घरातला असं म्हणून तुम्ही मला सांभाळून घेतलं, त्याबद्दल मी शतशः आपला ऋणी आहे. येणारं वर्ष, दिवाळी, पुढची येणारी नवीन वर्ष हे आपल्याला सुख समृद्धी, आनंदाचं, वैभवाचं आणि करोनामुक्तीचं जावं अशी महालक्ष्मी चरणी प्रार्थना करतो. आणि एक सुंदर अजून एक प्रोग्रॅम आपण आपल्या भागामध्ये करतोय. आपल्या देशाच्या 71च्या युद्धाला 16 डिसेंबरला 50 वर्ष पूर्ण होतात आहेत. त्यानिमित्ताने आपण एक सुंदर असा 120 फुटी स्क्रीनवर त्याचा शो आपण 20 मिनिटाचा करतोय की तरुण पिढीला भविष्यामध्ये आपण काय केलं, आपल्याला देश स्वातंत्र्य करताना किती संकटाला जावं लागलं, समोर भारत पाकिस्तानाचं युद्ध होत असताना किती लोकांना वीरगती प्राप्त झाली, त्या लोकांनी आपल्यासाठी किती आपल्या देहाचं बलिदान दिलं हे लोकांना कुठेतरी त्याची माहिती असावी. त्यासाठी आम्ही ती साऊंड अँड लाईट इफेक्ट आणि लेझर शोमार्फत तो शो करतोय. 16 डिसेंबरला अतिशय शानदार असं तो उद्घाटन होणार आहे आणि 20 मिनटं हा शो रोज आपल्याला तिथे पाहायला मिळणारे अनेक उपक्रम आम्ही केलेत. त्यामध्ये अजून एक उपक्रम आणि सगळे उपक्रम चांगले पद्धतीने देण्याची माझी एक मनापासून इच्छा असती. परंतु मला एक गोष्ट आठवती आणि ती सांगतो आणि थांबतो. विजय कुवळेकर आपल्या भागातीलच संपादक होते सकाळचे आणि मी स्टँडिंग कमिटीचा चेअरमन होतो. मला 97ची ती गोष्ट आठवती आणि सारख्या माझ्या काहीतरी बातम्या ब्युरोक्रॉसी आणि लोकप्रतिनिधी अशा माझ्या थोडे निगेटिव्ह बातम्या यायच्या. मी त्यांना विचारायला गेलो की माझ्या तुम्ही बातम्या येतात त्या सारख्या निगेटिव्ह का असतात. तर त्यांनी मला म्हटले शांत जरा बसा, तुम्ही पाणी घ्या. चहा दिला. मला म्हटले बागुल साहेब तुम्हाला एक मी सल्ला देतो मोलाचा,
सकाळ हे वर्तमानपत्र खूप मोठं वर्तमानपत्र आहे. त्या काळामध्ये त्यांचे अंक 4.5-5 लाख अंक पुणे शहरामध्ये जात होते. पुणे चिंचवड आणि पुणे म्हणजे आमच्याकडं ह्या अंकामध्ये फक्त पुण्यातील 20 ते 25 लोक मान्यवर ह्या अंकामध्ये आमच्याकडं असतात. पहिल्या पानावर शहरातली 5 लोक असतात, 5व्या पानावर 8-10 असतात, अशी शेवटच्या पानावर 25 संपलं की आमचं वर्तमानपत्र संपतं. कारण आमच्या जे प्रतिष्ठित असतात, ज्यांना ऐकण्यासाठी लोक वाचण्यासाठी वर्तमानपत्र घेतात आणि त्या वर्तमानपत्रामध्ये तुमचं नाव येतंय आणि आमचा वर्तमानपत्राचा TRP वाढतोय म्हणून आम्ही शापत असतो. म्हणून काळजी करू नका. ज्या दिवशी तुम्ही वर्तमानपत्रातून गायब होताल तेव्हा समजायचं की तुमचा TRP नाही आहे आणि आम्ही तुमचं छापणार नाही असं त्यांनी मला सांगितलं. त्या दिवशीपासून मी प्रत्येक गोष्ट चांगली करायची आहे. आपलं चांगलं वाईट कोण काय छापतंय त्यापेक्षा आपण चांगलं काम करूया अशी माझी मनापासून इच्छा असते. त्या दृष्टिकोनातून अनेक उपक्रम राबवले. आमचं ब्रीदवाक्य आईवडिलांची सेवा. आम्ही आईवडिलांसारखी दुसरी सेवा नाही. परमेश्वराला आपण कधी पाहिलं नाही. ज्याला पाहिलं नाही त्याला आपण पुजतो. जी मूर्ती आपण घडवली त्याला आपण फुलहार वाहतो. पण जिनी साक्षात आपल्याला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं आणि तिला विसरतो. हे जेव्हा आता कोरोनाच्या काळामध्ये अनेक घटना मला पाहायला मिळाल्या की मृत आईवडिलांना पाणी द्यायला सुद्धा मुलगा घाबरत होता, खांदा द्यायला घाबरत होता. अरे म्हटलं का घाबरतोय? अरे ज्या आईने तुला लहानाचं मोठं केलं, तुला आज या उंचीवर नेऊन ठेवलं, त्या आईला तू पाणी पाजताना तुला कोरोना होईल का ही भीती वाटत असेल तर तू व्यर्थ आहे तुझा जन्म. अशी मुलं देखील मला पाहायला मिळाली. या दृष्टिकोनातून आम्ही पुणे नवरात्र महोत्सव आणि आमचे सगळे सहकारी यांनी 52,000 आईवडिलांना काशी यात्रा घडवली. आमचं ब्रीदवाक्य तेच आहे, आईची सेवा ईश्वर सेवा. एवढंच या प्रसंगी सांगतो. हेमंत आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आबासाहेब. आपणा सर्वांच्या पाठीशी उभा असणारे कृतार्थ जीवन आदरणीय आबासाहेब आणि त्यांचा वारसा तितक्याच सक्षमपणे पुढे नेणाऱ्या नव्या पिढीचे लोकप्रतिनिधी हेमंतजी आबा बागुल यांना जोरदार टाळ्याने आपण त्यांच्या पुढच्या राजकीय सामाजिक वाटचाली शुभेच्छा देऊयात. आणि मला खात्री आहे की आबांनी जो कार्याचा एवढा मोठा एव्हरेस्ट उभा केला आहे त्याहीपेक्षा मोठे आबांना अभिमान वाटेल असं कार्य आम्ही हेमंतजी आपल्या हातून पुढच्या कालखंडामध्ये घडवतील आणि बागुल कुटुंबियांचा सामाजिक आणि राजकीय सेवेचा वारसा पुणे शहरामध्ये त्याची महाराष्ट्रामध्ये ज्याची नोंद घेतली जाते तो सक्षमपणे आपल्या खांद्यावरती पेलतील. पुन्हा एकदा जो आम्हाला विनंती करतो आजोबांची एखादी आठवण त्याला गहिवरून आलंय. मला विनंती करतो एक आजोबांची एखादी आठवण सर्वांसमोर तो शेअर करावी. सर्वप्रथम व्यासपीठावरील सगळ्या मान्यवरांना माझा नमस्कार. तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना नमस्कार. आयुष्याची 36 वर्ष मी या सहकारनगरमध्येच घालवलेली आहेत आणि गेली 4 वर्षापासून मी कोथरूडला आम्ही शिफ्ट झालो सगळे. आजोबासुद्धा इथेच होते आणि ऑलमोस्ट 50 वर्ष त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये म्हणजे मराठी हिंदी दोन्ही क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी केली. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, ते सांगायची गरज नाही आहे. म्हणजे जसं मराठीमध्ये ते संगीतकार होते तसं व्हायोलिनिस्ट म्हणून सॉन्ग व्हायोलिनिस्ट म्हणून जे फिल्म इंडस्ट्रीमध्ये फक्त 50 वर्षामध्ये 4 व्हायोलिनिस्ट झाले त्याच्यामधले एक आजोबा होते. याचा सार्थ अभिमान आहे. आणि लता मंगेशकर, किशोर कुमारजी, रफी साहेब हे सगळे त्यांचंच नाव इन्सिस्ट करायचं की आम्हाला रेकॉर्डिंगला हेच हवेत. कारण तो आधार असायचा गायकाला गाण्यासाठी. एवढ्या मोठ्या ऑर्केस्ट्रेशनमध्ये फक्त एका व्हायोलिनच्या सुराच्या साथीवर गायक गायचा, त्यामुळे त्यांना ते अतिशय महत्त्वाची साथ असायची आणि ती आजोबा चोखपणे पार पाडायचे म्हणून त्यांना कायम डिमांड असायची. आणि आपल्या सगळ्यांसमोर आता खरं तर नुकतंच ही घटना घडल्यामुळे मला जास्ती काही बोलता येत नाही आहे, पण आजोबा इथे असते तर मला नक्कीच त्यांना आनंद आला असं. कारण बागुल साहेबांचे अनेक कार्यक्रम त्यांनी स्वतः अटेंड केलेले आहेत. त्यांचं खूप प्रेम होतं आजोबांवर. आजोबांना पण त्यांच्याविषयी खूप आपुलकी होती. त्यामुळे इथे पुन्हा एकदा 2 वर्षाच्या गॅपनंतर स्टेजवर येताना खूप छान वाटलं. आणि आजोबा इथे असते तर नक्कीच त्यांनी भरभरून आशीर्वाद दिले असते.
तुम्हाला सगळ्यांना. एवढंच बोलतो आणि धन्यवाद. धन्यवाद अमय. गाणारं व्हायोलिन जरी अबोल झालं असलं तरी आपण जोरदार टाळ्यांनी पंडित प्रभाकर जोग यांना स्वागतम. आप सभी को दीपावली की हार्दिक शुभकामनाएं. आधार सेवा केंद्र आयोजित दिवाली संध्या जितेंद्र भुरुक द्वारा प्रस्तुत गीतों का सफ़र दीपावली के इस आनंद पर्व पर आयोजित इस शानदार संगीत महफिल में आप सभी को प्रणाम और दीपावली की इस महान पर्व पर यहाँ उपस्थित सभी दर्शक संगीत प्रेमियों को ढेर सारी शुभकामनाओं के साथ आप सभी का तहे दिल से स्वागत करती हूँ. आयोजक हेमंत बाबा बागुल जी की जो अभी हमने सुना उच्च शिक्षित है और अपने पिता आबा बागुल जी से उनके मार्गदर्शन पर वो चल रहे हैं. सामाजिक, राजकीय और सांस्कृतिक तीनों क्षेत्रों में वो अग्रसर है. हालांकि ऐसे उच्च शिक्षित युवकों ने राजकारण में, राजकीय क्षेत्र में आना चाहिए. शायद हेमंत जी उसके लिए भी प्रेरणा रहेंगे. दर्शकों, अभी हमने प्रभाकर जोग इन्हें श्रद्धांजलि अर्पित की. ऐसे महान हस्तियां इस दुनिया से चली जाती है अपनी बेशुमार यादें छोड़कर, अपने खूबियों का एक अनमोल खजाना छोड़कर, उनके गाते हुए वायलिन के अनमोल धुनों को छोड़कर. और आज हम उन्हें उन्हीं के गीतों से हमने वायलिन पर श्रद्धांजलि उन्हें अर्पित की है. तो चलिए आगे बढ़ते हैं. मुझे पता है, ठीक आहे. ठीक आहे. कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत, पण त्याआधी एक सत्कार आहे तो घेणार आहेत. आजच्या कार्यक्रमाचे निवेदक श्री संजय पोमन यांचं स्वागत आणि सत्कार करावा अशी विनंती मी जितेंद्र भुरुक यांना करतो. रसिक हो, व्यासपीठावर बसलेले प्रत्येक कलाकार हे इतके नावाजलेले आहेत की प्रत्येकाचा आम्हाला सत्कार करायचा होता. वेळेअभावी क्षमस्व. धन्यवाद. थैंक यू सर, थैंक यू सो मच. तो प्रिय मित्रों, इंतज़ार की घड़ियां अब समाप्त हो गई है. इन पंक्तियों के साथ इस महफिल का आगाज़ करना चाहती हूँ. नीले आसमां से धुंध अब छटने वाली है, खुशनुमा आलम है, फिज़ा बहकने वाली है. कुछ फरिश्ते परियां आने वाले थे, आ गए हैं. सौगातें अब चंद पलों में बटने ही वाली है. तो फिर से एक बार यहाँ पर उपस्थित सभी मान्यवर और सभी दर्शक श्रोताओं को मैं प्रणाम करती हूँ और तहे दिल से स्वागत करती हूँ आज के इस गीतों के सफ़र में. और आज का इस प्रोग्राम का आगाज़ करने के लिए मैं आमंत्रित करती हूँ हमारे सभी कलाकारों को. तो जितेंद्र भुरुक दादा आ गए. जोरदार तालियों के साथ हम उनका प्यारे बंधुओं, पुणे शहर के संगीत प्रेमियों, मेरे नाना नानियों, मेरे दादा दादियों, मेरे नाना नानियों, मेरे दादा दादियों, मेरे काका काकियों, मेरे मामा मामियों, हाँ मेरे काका काकियों, मेरे मामा मामियों, मेरे यारो यारियों, मेरे बच्चे बच्चियों, मेरे यारो यारियों, मेरे बच्चे बच्चियों, आप सबको जितेंद्र भुरुक का सप्रेम नमस्कार. अरे हम जो यहाँ आए हैं, अरे हम जो यहाँ आए हैं, वो हेमंत बागुल जी का प्यार है, आप सबका दुलार है.
और अब ज्यादा वक्त न लेते हुए हम गाने को तैयार हैं। गाणं लक्षात आलं सगळ्यांच्या? क्या बात आहे. ओ हे हाँ. मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया. मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया. की गलियां, बाबों की गलियां, सब रंग रलियां पूछ रही है. प्यार की गलियां, बाबों की गलियां, सब रंग रलियां पूछ रही है. किस बन घट के किस दिन गाएगी तू, मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. अरे योडलई योडलई हो, 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 योडलई योडलई हो. हंसते गाते जहाँ से गुजर, दुनिया की तू परवाह न कर. हंसते गाते जहाँ से गुजर, दुनिया की तू परवाह न कर. मुस्कुराते हुए दिन बिताना, यहाँ कल क्या हो किसने जाना. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. ओडलई ओडलई हो, टिटिटिटिटे, ओडलई ओडलई हो, टिटिटिटिटे, ओडलई ओडलई हो. थैंक यू. हेलो हेलो. देखिए ना, कहते हैं कि पहचान भले ही छोटी हो लेकिन खुद की होनी चाहिए. दूसरों का सम्मान करना अच्छी बात है, लेकिन आत्मसम्मान के साथ जीना खुद की पहचान है. और हम सभी कलाकारों को हमारी इस कला ने ही हमें पहचान दिलाई है. तो दोस्तों, बस इतना कहना चाहती हूँ कि नज़र में प्यार लाए हैं, होठों पे मुस्कान लाए हैं. नज़र में प्यार लाए हैं, होठों पे मुस्कान लाए हैं. और न जाने क्या कशिश है आपकी ज़र्रा नवाजी में, जो दीवाने बनकर हम सभी कलाकार आप जैसे प्यारे प्यारे दर्शकों की खिदमत में आए हैं.
चलिए दोस्तों आगे बढ़ते हैं। अतीत की राहें कुछ कल की यादें जो बनी आज की धड़कनें, वही साज वही अंदाज, एक अनोखी आवाज़ जो छाई रही इस फिल्म इंडस्ट्री पर, इतिहास पर। जिंदगी के वो सारे रंग, सारे हुनर, सारे रस लेकर आए हैं गीतों का सफर जितेंद्र भुरुक दादा। सुनते हैं। तेरे चेहरे में वो जादू है, तेरे चेहरे में वो जादू है, बिन डोर खिंचा जाता हूँ। जाना होता है और कहीं तेरी ओर चलाता हूँ, तेरी ओर चलाता हूँ। तेरे चेहरे में वो जादू है। तेरी हीरे जैसी आंखें, आंखों में है लाखों बातें, बातों में रस की बरसातें, मुझ में प्यार की प्यास जगाए। तू जो एक नजर डाले जी उठे मरने वाले, लब तेरे अमृत के प्याले, दिल में जीने की आस बढ़ाए। चल पड़ते हैं तेरे साथ कदम, मैं रोक नहीं पाता हूँ, मैं रोक नहीं पाता हूँ। तेरे चेहरे में वो जादू है। जब से तुझको देखा है, देख के खुदा को माना है, मान के दिल ये कहता है, मेरी खुशियों का तू है खजाना। दे दे प्यार की मंजूरी, कर दे कमी मेरी पूरी, तुझसे थोड़ी भी दूरी मुझको करती है दीवाना। पाना तुझको मुश्किल सही, पाने को मचल जाता हूँ, पाने को मचल जाता हूँ। तेरे चेहरे में वो जादू है, बिन डोर खिंचा जाता हूँ। जाना होता है और कहीं तेरी ओर चलाता हूँ, तेरी ओर चलाता हूँ। तेरे चेहरे में वो जादू है। को कभी मापा नहीं जा सकता, मोहब्बत की कोई इंतहा नहीं होती। प्यार करने वाले तो सागर की गहराइयों और आसमान की ऊंचाइयों को भी गौन करते आए। दोस्तों यह तो जज्बात की बातें हैं, ये दिल की बातें हैं, और वही समझ सकता है जिसने प्यार किया है। तो कभी कभी लोगों को ऐसा लगता है कि प्यार करना ये तो हमारा स्वभाव नहीं है, लेकिन ऐसा नहीं है। जिसके दिल में प्यार है, जिसके दिल में हृदय है, जिसके दिल में धड़कन है, उसके दिल में प्यार है। सांस लेने से भी तेरी याद आती है, सांस लेने से भी तेरी याद आती है, हर सांस में तेरी खुशबू बस जाती है। कैसे कहूँ कि सांस में जिंदा हूँ, जबकि सांस से पहले तेरी याद आती है। सुनते हैं अगला गीत। जीवन से भरी तेरी आंखें मजबूर करे जीने के लिए,
सागर भी तरसते रहते हैं तेरे रूप का रस पीने के लिए जीवन से भरी तेरी आंखें। तस्वीर बनाए क्या कोई लिखे तुझ पे कविता, रंगों छंदों में समाएगी, रंगों छंदों में समाएगी, किस तरह से इतनी सुंदरता सुंदरता। एक धड़कन है तू दिल के लिए, एक जान है तू जीने के लिए जीवन से भरी तेरी आंखें। मधुबन की सुगंध है सांसों में, बाहों में कमल की कोमलता। किरणों का तेज है चेहरे पे, किरणों का तेज है चेहरे पे, हिरणों सी है तुझ में चंचलता चंचलता। आंचल का तेरे है तार बहुत, कोई चाक जिगर सीने के लिए जीवन से भरी तेरी आंखें मजबूर करे जीने के लिए जीवन से भरी तेरी आंखें। जीवन से भरी तेरी आंखें। दोस्तों, कुछ गीत इस कदर खूबसूरत बने हैं कि जिसको सुन के गुजरा हुआ वो ज़माना याद आ जाता है। बिल्कुल एक फिल्म की तरह हमारे आंखों के सामने आने लगता है। दिल और दिमाग थोड़ी देर के लिए मदहोश हो जाते हैं। ऐसे ही ये गीत सुनकर आप मदहोश हो गए थे कि नहीं हो गए थे? तो कैसे समझेगा हमें? जी हाँ, आपकी तालियों से ही हम समझ पाएंगे, क्योंकि 2 साल से हम आपकी तालियों को सुनने के लिए तरस रहे थे। तो बस जब समा प्यार का हो जाता है, मस्ती भरा हो जाता है, तो लोग कहते हैं कि न पीने का शौक था न पिलाने का शौक था, न पीने का शौक था न पिलाने का शौक था, हमें तो सिर्फ नज़रें मिलाने का शौक था। पर क्या करें, नज़रें भी उनसे मिला बैठे जिन्हें नज़रों से ही पिलाने का शौक था। भाई अब नज़रों से ही पीना है तो उसके बाद क्या होगा? जैसे अब जो मस्ती भरा गीत, मदहोश कर देने वाला गीत सुना, तो अगला गीत सुनते हैं हमारी वेल नोन गायिका पुणे की अश्विनी कुरपे से। तालियों से उनका स्वागत करते हैं। मैं सितारों का तराना, मैं बहारों का
पहले दे दो मेरा 5 रुपया 12 आना, 5 रुपया 12 आना, मारेगा भैया ना 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 ना। मान गए भूल गए दिल जिगर हमसे निशानी मांगो ना। दिल रुबाए क्या कहा, दिल जिगर क्या है जवानी मांगो ना। तेरे लिए मजनू बन सकता हूँ, लैला लैला कर सकता हूँ, चाहे नमूना देख लो। खून दिल पीने को और रखते जिगर खाने को, खून दिल पीने को और रखते जिगर खाने को। ये गिज़ा मिलती है लैला, ये गिज़ा मिलती है लैला, तेरे दीवाने को, तेरे दीवाने को। जोश उल्फत का ज़माना लागे है कैसा सुहाना, लेके एक अंगड़ाई मुझ पे डाल नजर बन जा दीवाना। मानता हूँ है सुहाना जोशे उल्फत का जमाना, लेकिन पहले दे दो मेरा 5 रुपया 12 आना, 5 रुपया 12 आना, मारेगा भैया ना 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 ना। गम भुला साज उठा, राग मेरे रूप के तू गाए जा। ऐ दिल रुबाए, ऐ दिल रुबाए, हाँ इसी अंदाज से फरमाए जा। गीत सुना सकता हूँ दादरा गिन कर पूरे 12 मात्रा, चाहे नमूना देख लो। धीरे से जाना बगियन में, धीरे से जाना बगियन में रे भंवरा, धीरे से जाना बगियन में। ओ ला ला डेंगे ला ला, ओ ला ला हो तू कला का है दीवाना, कम है क्या तुझको बहाना, लेके एक अंगड़ाई मुझ पे डाल नजर बन जा दीवाना। हाँ ये अच्छा है बहाना, मैं कला का हूँ दीवाना, लेकिन पहले दे दो मेरा 5 रुपया 12 आना, 5 रुपया 12 आना, मारेगा भैया ना 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 ना। बेखबर प्यार के धन की दुनिया क्या है, ढलती छाया है। हाय हाय दिल रुबाए, सच कहा साच तेरा प्यार बाकी माया है। तेरे लिए जोगी बन सकता हूँ, जंगल जंगल फिर सकता हूँ, चाहे नमूना देख लो। हाय बूम चिकिक बूम बूम चिकिक बूम बूम चिकिक बूम बूम चिकिक। तेरी गठरी में लागा चोर मुसाफिर जाग जरा तू जाग जरा, तेरी गठरी में लागा चोर मुसाफिर जाग जरा तू जाग जरा, तेरी गठरी में लागा चोर चोर। मैं हूँ तेरी जान जाना, आ मुझे से लाम लगाना, लेके एक अंगड़ाई मुझ पे डाल नजर बन जा दीवाना। जय गुरु मैंने ये माना, तू है मेरी जान जाना, लेकिन पहले दे दो मेरा क्या कोई 3 4 5 रुपया 12 आना, 5 रुपया 12 आना, मारेगा भैया ना 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 ना। 5 रुपया 12 आना, 12 आना, 12 आना। थैंक यू। थैंक यू।
हेलो हेलो। बहुत खूब। मुझे लगता है कि ये जो गाना है इसमें किशोर दा ने कितने सारे मॉड्यूलेशंस किए हैं अपने आवाज़ में। मल्टी टैलेंटेड थे किशोर दा, और टैलेंट का पावर हाउस कहा जाए तो ये भी अतिशयोक्ति नहीं होगी। तो ये गाना जैसे मुझे लगता है कि ये गाने की वजह से हमारे बच्चे पोते इनको पता चलेगा कि 12 आना था, कब था, कैसे था, तो वो पूछेंगे तो आपको बताना पड़ेगा। तो ये गाना जैसे फूलों का शबाब था, प्यार का नशा, और हम पर इन संगीत और आवाज़ का ऐसा नशा हो जाता है जनाब कि सुनने वाले बस मदहोश हो जाते हैं। तो भैया आज इस महफिल में धूम मचाएंगे, रंग जमाएंगे। कहते हैं ना कि महफिल में आज आपकी तालियां और सीटियों का शोर होना चाहिए, दिल मचल कर मोर होना चाहिए। बहुत कुछ सुनवाएंगे आपको, लेकिन आपके तालियों में भी जोर होना चाहिए। हर शायर अपनी शायरी में अपनी माशूका की तारीफ़ करता है, कभी काली घटाएं बनकर, कभी ठंडी छाँव, तो कभी उलझे दिल के अरमान बनकर। तो बस अब अगला गीत देखते हैं कौन सा सुनाते हैं, लेकिन बस इतना कहना चाहती हूँ हमारे कलाकारों के लिए, नशा चेहरे में नहीं आवाज़ में होना चाहिए। कौन सा आवाज़ आ गया भाई, इसने बताया? देखिए वो भी हमारे साथ है। तो नशा चेहरे में नहीं आवाज़ में होना चाहिए, जो एक बार सुनते ही किसी को भी दीवाना बना दे, है ना। और ऐसे ही हमारे आज के सभी कलाकार हैं, हमारे सभी कलाकारों के लिए एक बार जोरदार तालियां हो जाए और सुनते हैं अगला गीत। गाता रहे मेरा दिल, तू ही मेरी मंजिल, गाता रहे मेरा दिल, तू ही मेरी मंजिल है। कहीं बीते ना ये रातें, कहीं बीते ना ये दिन, कहीं बीते ना ये रातें, कहीं बीते ना ये दिन। गाता रहे मेरा दिल, तू ही मेरी मंजिल है। कहीं बीते ना ये रातें, कहीं बीते ना ये दिन, कहीं बीते ना ये रातें, कहीं बीते ना ये दिन। गाता रहे मेरा दिल। प्यार करने वाले अरे प्यार ही करेंगे, जलने वाले चाहे जल जल मरेंगे। प्यार करने वाले पर प्यार ही करेंगे, जलने वाले चाहे जल जल मरेंगे। मिलके जो धड़के हैं दो दिल, हरदम ये कहेंगे कहीं बीते ना, कहीं बीते ना ये रातें, कहीं बीते ना ये दिन। गाता रहे मेरा दिल, तू ही मेरी मंजिल। ओ मेरे हमराही, मेरी बाह थामे चलना, बदले दुनिया सारी, तुम ना बदलना। ओ मेरे हमराही मेरी बाग थामे चलना, बदले दुनिया सारी तुम ना बदलना। प्यार हमें भी सिखला देगा, गर्दिश में संभलना। कहीं बीते ना, कहीं बीते
क्या बात है, क्या बात है, क्या बात है आपका. रत्नाजी एक मिनिट त्यांनी पहिल्यांदा वन्स मोर दिलाय. चला तुमचा वन्स मोर पहिल्यांदा सर खूप. येस येस. हा तुम्हाला अजून एकदा आनंद होईल, तुम्ही अजून एकदा जोरात टाळ्या वाजवा. हे करमरकर, अनिल करमरकर काका आहेत आमचे सगळ्यांचे. आणि आबा आणि हेमंत लक्षात ठेवा, हे आपल्याच भागात राहतात. इथं माग कुठली सोसायटी काय साई नंदनमध्ये राहतात. गेली 20 वर्ष ते साई नंदनमध्ये राहतात आणि एकदम म्युझिक लवर आहेत ते. त्याला एकदा काकांकरता जोरदार टाळ्या. काकांसाठी पण आणि दादा वन्स मोर तेव्हा या पूर्ण गाण्यापर्यंत तुमच्या टाळ्या सोबत राहायला पाहिजे. ओके. अब कैसी हर शाम जा रही है, हमको ढलते ढलते समझा रही है. दूरियां अब कैसी हर शाम जा रही है, हमको ढलते ढलते समझा रही है. आती जाती सांस जाने कब से गा रही है. कहीं बीते ना ये रातें, कहीं बीते ना ये दिन, गाता रह गए मेरा दिल. तू ही मेरी मंजिल है. कहीं बीते ना ये रातें, कहीं बीते ना ये दिन, कहीं बीते ना ये रातें, कहीं बीते ना ये दिन, गाता रह गए मेरा दिल. थँक्यू. क्या बात है. वादकांकरता जोरदार टाळ्या आमच्या सगळ्या. लवली क्या बात आहे. काय आहे आणि लहानपणापासून ती गाण्यामध्ये आहे. आत्ता सूर नवा ध्यास नवाच्या फायनलिस्ट, या आत्ताच्या तिसऱ्या पर्वामध्ये फायनलिस्ट होती. गौरव महाराष्ट्राच्या मध्ये पण ती फायनलिस्ट होती. दोन्ही कलर्स मराठीवर होते. आणि बप्पी लाहिरींच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये पण ती गाते. आणि बऱ्याच तिने पार्श्वगायन केलेलं आहे. आत्ताच अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे यांच्याबरोबर पण तिचं गाणं रेकॉर्ड झालं आहे. आणि या सगळ्या कलाकारांबरोबर तिने स्टेज शेअर केलेलं आहे. आपल्या पुण्याचा अभिमान वाटावा अशी ही आपली गायिका आहे. तुमच्या सगळ्यांचे तिला आशीर्वाद पाहिजेत. म्हणजे आमच्या दोन्ही गायिका अशाच आहेत आणि त्यांच्या गायकीतनं त्यांचा परिचय झालेला आहेच. आणि आपल्यासमोर आता जो आहे ना, त्याचं नाव आहे अभिषेक सराफ. तर अभिषेकसुद्धा सारेगमपमध्ये तो फायनलिस्ट होता अभिषेक. आता त्याला आपण ऐकणार आहोत. आणि तुमच्या सगळ्या पुण्याचा आहे, आपल्याला अभिमान आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या टाळ्या आणि आशीर्वाद त्याला हवे आहेत. तर आपण त्याच्याकडनं पुढचं गीत ऐकणार आहोत. तेरा ले नो तेरे रले रे तेरे तेरे लले. एक चतुर नार करके सिंगार, एक चतुर नार करके सिंगार, मेरे मन के द्वार ये फुसत जात, हम मरत जात. अरे हे चतुर नार करके सिंगार. अरे गर रे सा दरे सा दब मग सरे गर सा दब पम करे. चतुर नार करके सिंगार. अरे थांब, अरे थांब, आयो अरे थांब 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 रुक. ब्रुम ब्रुम चतुर नार बड़ी होशियार, एक चतुर नार बड़ी होशियार, अपने ही जाल में फंसते
साथ हम हंसत जात अरे एक चतुर नार बड़ी होशियार। तू क्यों छी रे तू क्यों गोरी क्या नजरे करे लाख लाख दुनिया चतुराई चोटी कर दूंगा मैं उसकी अब के जो आवाज लगाई चोटी कर दूंगा। ताक जिम ताका जो ताका नो ताका जो ताकर किड़ता कतर किड़ता किड़ता कतर जिम ताका नो ताका जिम ताका जो ताकर तर किड़ता कतर किड़ता कतर ताका जिम किनक ताका जदू किनक ताका जिम किनक ताका जदू किनक दिनता दुनता तजतो दिनक तर किड़ता चीर पे चक्कर भर के पकन चीर पे चक्कर खाली बिल चालू बंद मत कर खाली बिल चालू बंद मत कर चित्त किरण मन मत कर चित्त किरण मन मत कर सब चल गए चितौगुड़ी चित्ती गिट किती गुट काय जा रे कारे कागा का क्यों शोर मचाए उस नारी का दास न बन जो राग चलत को राग बुलाए काना रे जा रे हरे नाले में जाके तू मुंह धो के आ काना रे जा रे ए गाड़ा पड़ा जी ओ जा रे ये सुर भटका दिया जी जा रे और सुर किधर है जी जा रे अरे अरे सुर ये सुर किधर है जी अरे रशीद भाई उसको डी देना यार डी हाँ ये सुर एक चतुर नार हम छोड़ेगा नहीं जी एक चतुर नार हम पकड़ के रखेगा जी मेरे मन के द्वार ये घुसत जात हम मरत जात अरे हे चतुर नार करके दिया। न जाने आंगन टेढ़ा 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 टेढ़े ओ केड़े आयो अरे सीधे हो जा रे सीधे हो जा रे सीधे हो जा वारी चंदनिया पार चकोरे राम बनाई ये कैसी जोड़ी करे नचैया दादा थैया ताल पे नाचे लंगड़ी घोड़ी अरे देखी तेरी चतुराई फिर गड़बड़ जी सुर की समझ नहीं आई तूने कोरी घास की खाई अरे घोड़े घोड़ा बोला घोड़े गाली दिया घोड़े देखी तेरी चतुराई घोड़े देखी तेरी चतुराई यक चतुर नार आयो घोड़े तेरी यक चतुर नार आयो घोड़े तेरी ये घोड़ा चतुर क्या है? एक तो घोड़ा बोलना नहीं तो चतुर बोलना गाओ चल गा एक चतुर नार करके सिंगार चतुर नार बड़ी होशियार मेरे मन के द्वार ये घुसत जा अपने ही जाल में फंसत जा हम मरत जात अरे आय चतुर नार बड़ी होशियार मेरे मन के द्वार हम हंसत जा हम मरत जा हम हंसत जा हम मरत जा मरत जा मरत जा मरत जा आयो आयो mind blowing, fantastic performance. Abhishek, God bless you. Very nice.
बात है। अश्विनी कुरपे और राजेश्वरी पवार इन दोनों ने आपके सामने ये फीमेल ड्यूएट प्रस्तुत किया। देखिए, पूरे फिल्म इंडस्ट्री पर मंगेशकर फैमिली का बहुत बड़ा योगदान है इस पूरे इंडस्ट्री में, पूरे इतिहास में। तो उषा मंगेशकर और लता मंगेशकर दोनों बहनों ने ये गाना गाया था आज़ाद फिल्म का। तो चलिए आगे बढ़ते हैं। आपके सामने बहुत ही उम्दे हमारे गायक कलाकार, बहुत ही नायाब फनकार अब आपके सामने प्रस्तुत हो रहे हैं। जो गीत आप सुन रहे हैं दोस्तों, इन गीतों में वही तो बात है जिसके लिए लोग थिएटर्स में खींचे चले आते हैं ना। कैसा लग रहा है आप सभी को? तालियों से बना दीजिए भाई, क्या बात है। तो दर्द दिल दर्द जिगर दिल में जगाया आपने। दर्द दिल दर्द जिगर दिल में जगाया, आशिक बनाया आपने। दर्द दिल दर्द जिगर दिल में जगाया आपने। दर्द दिल दर्द जिगर दिल में जगाया आपने। आपकी मदहोश नजरें कर रही है शायर। मैंने तो बस वो लिखा जो कुछ लिखाया आपने। दर्द दिल दर्द जिगर दिल में जगाया आपने। दर्द दिल दर्द जिगर दिल में जगा जाएंगे। नाम तक भी तो नहीं अपना बताया आपने। दर्द दिल दर्द जिगर था, पहले तो मैं शायर था, आशिक बनाया आपने। दर्द दिल दर्द जिगर दिल में जगाया आपने। ला 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 ला। क्या बात है, क्या बात है। चला जाता हूँ किसी की धुन में, धड़कते दिल के तराने लिए। चला जाता हूँ किसी की धुन में, धड़कते दिल के तराने लिए। मिलन की मस्ती भरी आंखों में हजारों सपने सुहाने दिए हो। चला जाता हूँ किसी की धुन में, धड़कते दिल के तराने लिए।
दरिया हो तो फिर क्यों ना चलूं मैं बहका बहका रे। मेरे जीवन में ये शाम आ ही गए मोहब्बत वाले जमाने लिए हो। चला जाता हूँ किसी की धुन में धड़कते दिल के तराने लिए। आलम भी अजब होगा जब मेरे करीब आएगी मेरी कसम। कभी भैया जुड़ा लेगी कभी हंस के गले से लग जाएगी। हाय मेरी बाहों में मचल जाएगी वो सच्चे झूठे फसाने लिए हो। चला जाता हूँ किसी की धुन में धड़कते दिल के तराने लिए। मिलन की मस्ती भरी आंखों में हजारों सपने सुहाने लिए हो। चला जाता हूँ किसी की धुन में धड़कते दिल के तराने लिए। ला 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 la 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 hey 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 oh 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 hey 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 la 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 la. वन मोर घेऊन ना खूप गाणे ऐकायचे आपल्याला. ठीक आहे वन्स मोर. सगळे हेमंतची फरमाईश आबा बरं का. ओ आलम भी अजब होगा जब मेरे करीब आएगी मेरी कसम. कभी भैया चुड़ा लेगी कभी घस के गले से लग जाएगी. मेरी बाहों में मचल जाएगी वो सच्चे झूठे फसाने लिए हो. चला जाता हूँ किसी की धुन में धड़कते दिल के तराने लिए. ला 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 la 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 hey 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 ho 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 hey 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 la 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 la. थँक यू. मोबाईल सगळ्यांनी आणले असतील ना. मोबाईलची बॅटरी बॅक साईडला आहे. टॉर्च 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 चालू करा. टॉर्च चालू करा ना सगळ्यांनी. मेरी
मेरी सांसों में महक रहा है तेरा गजरा, आजा मेरी रातों में महक रहा है तेरा गजरा, ओ आजा मेरी सांसों में महक रहा है तेरा गजरा, ओ आजा मेरी रातों में महक रहा है तेरा गजरा। जीवन काल में भटक रहा रे तेरा हंसा, कहाँ उड़ चली, कहाँ उड़ चली। थैंक यू, थैंक यू सो मच। थैंक यू, थैंक यू। क्या नज़ारा दिख रहा था यहाँ से। आप अब खुद के लिए एक बार जोरदार तालियां बजा दीजिए, क्योंकि आप है तो कलाकार है तो हम हैं, इसलिए आपकी तालियों की गूंज ऐसे ही बजती रहे और आप ऐसे हमारे कलाकारों को सराहते रहें। और एक तू दोनों मिले इस तरह, एक मैं और एक तू दोनों मिले इस तरह, और जो तन मन में हो रहा है ये तो होना ही था। एक मैं और एक तू दोनों मिले इस तरह, एक मैं और एक तू दोनों मिले इस तरह, और जो तन मन में हो रहा है ये तो होना ही था। नहीं मिलते हैं यार यार से, दे मुझे प्यार का जवाब प्यार से, हुई जवाब वक्त भी है मेहरबा, फिर ये कैसी दूरियां। बोलो 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 बोलो। एक मैं और एक तुम दोनों मिले इस तरह, एक मैं और एक तू दोनों मिले इस तरह, और जो तन मन में हो रहा है ये तो होना ही था। ला 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 ला। और जो तन मन में हो रहा है ये तो होना ही था, ये तो होना ही था। क्या बात है।
हम लोग यहाँ से कितनी मेहनत क्यों ना करें, कितना अच्छा परफॉर्म क्यों ना करें, लेकिन जब तक आप लोगों का इन्वॉल्वमेंट नहीं होता है तब तक हम लोग अधूरे हैं। और आप जैसी ऑडियंस होती है तो मज़ा आ जाता है। तो वंडरफुल म्यूज़िक है, सब गायक बहुत ही अच्छे हैं। ज़िंदगी के हर गम को उड़ा देती हैं ये संगीत और ये गीत, उसे खुशी में तब्दील करती है। और टेंशन तो ज़िंदगी में किसको नहीं है, तो भूल जाओ ना वो टेंशन, जी लो ज़िंदगी। क्योंकि जीना हर किसी के बस की बात है, लेकिन जीना हर किसी को नहीं आता है। जिसने ज़िंदगी जी ली उसने सही मायने में ये बता दिया, ये मिसाल दे दी कि मोहब्बत होनी चाहिए। तो चलिए अगला गीत सुनते हैं। अश्विनी जी कुरपे है आपके सामने, ये बहुत ही नायाब कलाकारा है, गायिका है। पुणे में ही नहीं लेकिन भारत में और इंटरनेशनली भी गा चुकी है दादा के साथ। तो चलिए सुनते हैं अगला गीत। कहाँ पे जा रहे हैं ये दोनों, देखते हैं, अभी सुनते हैं। अरे हे ला 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 ला। मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है। मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है। अफसोस ये है कि वो हमसे कुछ उखड़ा उखड़ा रहता है। मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है। जिस रोज से देखा है उसको हम क्षमा जलाना भूल गए। दिल थाम के ऐसे बैठे गए, कहीं आना जाना भूल गए। अब आठ पहर इन आँखों में वो चंचल मुखड़ा रहता है। मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है। बरसात भी आकर चली गई, बादल भी बरस कर गरज गए। बरसात भी आकर चली गई, बादल भी गरज कर बरस गए। पर उसकी एक झलक को हम है हुस्न के मालिक तरस गए। कब प्यास बुझेगी आंखों की, दिन रात ये दुखड़ा रहता है। मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है। अफसोस ये है कि वो हमसे कुछ उखड़ा उखड़ा रहता है। मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा